नमस्कार. नेटसब नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण राहुरी तालुक्यातील वरवंडी या गावामधील प्रगतशील शेतकरी किसनराव आडसुरे पाटील यांच्या 2 एकर कपाशीच्या प्लॉटवर उपस्थित आहोत. तर आज त्यांनी आपले जे नेटसब नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोडक्टचा वापर केला आहे त्याबद्दल आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी कशा पद्धतीने याचा वापर केलाय. नमस्कार. नमस्कार. आडसुरे पाटील, आज आपण नेटसब बायोफिट टेक्नॉलॉजीचा वापर इथं केला आज आपल्या कपाशीसाठी. तर तुम्ही यासाठी कशा पद्धतीने वापर केलाय शेतकऱ्यांना सांगा. मला बाणकर साहेबांच्या सांगण्यानुसार बायो 95 एनटॅक हे कीटकनाशक आहे, स्टेमरीज हे बुरशीनाशक आणि व्यापक म्हणून टॉनिक देतात. तिचे मी 4 स्प्रे केलेत आणि मला चांगल्यापैकी रिझल्ट जाणवला. झाडाला कुठल्याही प्रकारचा रोग नाहीये, कायऱ्यांची वाढ चांगली आहे. प्रत्येकी झाडाला तुम्ही पाहू शकता 10 ते 12 फुटवे आहेत आणि प्रत्येक फुटव्याला कमीत कमी 10 ते 12 कायरे आहेत. 10 ते 12 कैऱ्या म्हणजे जवळजवळ मॅक्झिमम झाडाला तुम्हाला काय वाटतं किती कैऱ्या येतील? प्रत्येकी झाडाला 130 ते 150 कायऱ्या येतील अशी माझी अपेक्षा आहे. मग आज तुम्ही जे स्प्रे घेतले 95 स्टिमरीज आणि रॅपअप आणि इंटॅकचे, ते किती स्प्रे झालेत आतापर्यंत? मी आजपर्यंत 15-15 दिवसाच्या अंतराने 4 स्प्रे मारले. 4 स्प्रे मारले. आणि पाण्यातून तुम्ही काय सोडले? एनपीके आणि शेत आणि एनपीके म्हणून सोडलेलं आहे नत्र खत आणि त्याचाही मला चांगला रिझल्ट वाटला. थोडस पिवळसरपणा होता तोही गेला आणि जमीन एकदम भुसभुशीत जाणवायला लागली. जमीन भुसभुशीत म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही कपाशीचं उत्पन्न घेतलं होतं ते आणि आज आपण नेटसब बायोफिट टेक्नॉलॉजी वापरून करताय, त्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवला? रेग्युलर औषधांपेक्षा नेटसबच्या औषधानंतर मला पीक एकदम समाधानकारक वाटते. आणि कोणती कीड वगैरे तुम्हाला दिसते का? अजिबात नाही, बिलकुल. आणि येणार पण नाही असं पण अपेक्षा आहे. म्हणजे बोंडआळी पातेगळ आपण जे म्हणतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? झाडाकडे बघून कसं शेतकऱ्यांना नाही, आज तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाही तुम्ही दाखवू शकता झाडांना वाढ कशा प्रकारची आहे. प्रत्येकी झाडाला 10 फुटवे आहेत, कायऱ्या पण भरपूर लागलेल्या आहेत. पातेगळ तुम्हाला काय वाटतं? पातेगळ अजून तर काही नाहीच आहे. आपण झाड जरी हलवून बघितलं पातेगळ होऊ शकतं. झाड सुद्धा हलून पाहू शकता, पातेगळ तशी कुठंच नाहीये. चालतं. मग या पद्धतीने तुम्ही आज जो वापर केलाय नेटसब टेक्नॉलॉजीचा, तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये नेटसब बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भविष्यात मी तर रेग्युलर वापरणारच, पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो नेटसबचा वापर जरूर करा. हे जैविक खत औषध आहेत आणि त्यापासून कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये. माणसाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि जमिनीला पण जमिनीचा सेंद्रिय कर्म आपलं वाढलं जातं याच्यामुळे. चालते. धन्यवाद आडसुरे पाटील, आज तुम्ही आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार.